नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा सुरू झालाय. धरतीनं जणू हिरवा शालू नेसलाय. या पावसात छान हिरवेगार अंकुर फुटतायत, झाडांना नवी पालवी येते, सृष्टी नवचैतन्यानं बहरून गेलीये. आणि अशा या सुंदर ऋतूत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओळीची आपसुकच आठवण होते. आणि तो अभंग म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. या एका ओळीत संत तुकाराम महाराजांनी निसर्गाशी माणसाचं असलेलं अतूट नातं व्यक्त केलंय. सोयरे म्हणजे आप्त, आपले सखे सोबती म्हणजे झाडं, वेली, पशुपक्षी. खरं तर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या अधिवासाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण खरं तर विकासाच्या मागे धावतोय, पण निसर्गापासून दूर जातोय. जंगलांची संख्या कमी होतीये, प्रदूषण वाढतंय, हवामानातले बदल जास्त तीव्र होत आहेत. अशावेळी तुकाराम महाराजांचा हा संदेश आपल्याला निसर्गाशी पुन्हा मैत्री करण्याची प्रेरणा देतो. पावसाळा हा वृक्षारोपणासाठी सगळ्यात सुयोग्य काळ मानला जातो. पण केवळ झाड लावून आणि ते झाड लावताना फोटो काढणं पुरेसं नाही आहे, तर त्या रोपाची निगराणी करणं, त्याचं पालनपोषण करणं, त्याचं संरक्षण करणं, ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच या पावसाळ्यामध्ये प्रत्येकानं एक संकल्प करायचा आहे, किमान एक तरी झाड लावायचं आहे. आणि नुसतं लावायचं नाही आहे, तर ते झाड जगवण्याचा सुद्धा आपण संकल्प करायचा आहे. कारण आपण जाणतोच, झाडं नुसती आपल्याला हिरवाईच देत नाहीत, तर प्राणवायूसुद्धा देतात, पावसाचं चक्र संतुलित ठेवतात, पक्ष्यांना निवारा देतात, पृथ्वीचं सौंदर्य वाढवतात. त्यामुळे झाडं लावून ती जगवणं हे फार गरजेचं आहे. तुकाराम महाराजांचा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा ठरतो. निसर्गावर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या भविष्यावर प्रेम करणं. म्हणून या पावसाळ्यात संकल्प करूच या, एक झाड लावूया, ते जगवूया, निसर्गाशी आपलं नातं अधिकाधिक दृढ करूया. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.